आजचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विघ्नहर्ता, बुद्धीचा अधिपती श्री गणेश याचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार माता पार्वती यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून गणपती बाप्पाची निर्मिती केली. घराची राखण करण्याची जबाबदारी त्यांनी बाप्पांवर सोपवली. याच दरम्यान भगवान शंकर आले आणि ओळख न पटल्यानं दुर्दैवी घटना घडली. नंतर माता पार्वतीच्या दुःखामुळे भगवान शंकरांनी हत्तीचे मस्तक लावून गणपतींना पुन्हा जीवनदान दिले. तेव्हापासून गणपती बाप्पा हस्तिमुख, लंबोदर, गजानन म्हणून ओळखले जाऊ लागले. बालपणापासूनच गणपती बाप्पा खूप चतुर, खेळकर आणि बुद्धिमान होते. देवांमध्ये प्रथम पूजेचा मान मिळवण्यासाठी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची अट असताना आई वडिलांची 7 वेळा प्रदक्षिणा करून माझे विश्व म्हणजे माझे माता पिता असा संदेश त्यांनी दिला. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. दुर्वा, लाल फुले, सिंदूर आणि उंदरावरची स्वारी ही त्यांची खास ओळख. ते संगीत, नृत्य, कला आणि ज्ञानाचेही आराध्य दैवत आहेत. आजच्या दिवशी भक्त गणपती बाप्पांची पूजा करून बुद्धी, यश, आरोग्य आणि संकटमुक्त जीवनाची कामना करतात. गणपती बाप्पा मोरया.